म्हणतोय वत्स गुल्म कंपो रिचार्ज पीठ. म्हणजे याच्यासोबत आपण कंपोस्ट सुद्धा करतोय, पाणी पण मुरवतोय, कंपोस्ट पण करतोय आणि कमी पैशात पण करतोय. आणि तो कसा, तर आपल्याला 4 फुटाचा रुंदीचा खड्डा, 4 फूट खोलीचा, म्हणजे मुरुमापर्यंत लागणे, मुरुम नाही लागला तर 5-6 फूट जाणे, आणि लांबीला 6-7 फूट करा. जेवढं ऑटोमॅटिक मशीन करते त्याप्रमाणे तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि मग हा खड्डा केल्यानंतर हा खड्डा उताराच्या दिशेनं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये पाणी आलं पाहिजे. आणि त्या खड्ड्यामध्ये मग आपल्याला काय करायचंय, जे आपल्या शेतामध्ये वेस्टेज मटेरियल आहे, म्हणजे काडी कचरा जो आपण फुकून देतोय, तुराट्या पराट्या किंवा तत्सम अनेक काही गोष्टी आपल्या शेतामध्ये असतात, आपल्याला त्या खड्ड्यामध्ये टाकायच्या आहे. मग काय होणार आहे, तो गाळ पण आणणार, आणि गाळासोबत जी सुपीक माती होती, जी वाहून जात होती, ती सुद्धा तुमच्या शेतामध्ये राहणार. आणि आपल्याला दिसेल तो एक खड्डा मिनिमम 1 ट्रॉली उत्कृष्ट कंपोस्ट खत सुद्धा आपल्याला देणार आहे, आणि ज्याचा मार्केट भाव 2.5 ते 3 हजार आहे. म्हणजे हा प्रोडक्टिव्ह खड्डा असेल. आणि मग जर आपल्याला 2.5 ते 3 हजाराचा